नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट बघणार आहोत. तर इकडे मात्र आता खरंच नात्यांचे कोडे राजनसमोर उलगडणार का? की आता ही रागिनी आणि कामिनी ज्या सत्तेची वाट बघत आहे ते 12 वाजता त्यांच्या हातामध्ये सत्ता येणार का? खरंच आता अन्नपूर्णा निवासचं कामिनी निवास होणार का? तर सर्व घराची प्रॉपर्टीची मालकीन ही नागिन कामिनी होणार का? हे सर्व जबरदस्त ट्विस्ट आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल प्रेक्षकांनो तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इकडे मात्र आता सरूने ऋषीला कॉल केलेला असतो आणि म्हणूनच त्या कॉलवरून आता अन्नपूर्णाच्या नातीबद्दल तिला काहीतरी माहिती असते. म्हणून आता ऋषी तिकडे कमळीला घेऊन आता सरळ त्याच्या घरी जातो. तेव्हा आता अचानक तिला राजनचा कॉल येते आणि अन्नपूर्णाची तब्येत ठीक नसल्यामुळे आता राजन कमळीला घरी बोलावून घेते. तर आता कमळी अन्नपूर्णाच्या घरी जाण्यासाठी निघते. तर इकडे राजन आता गौरीच्या रूममध्ये जाते. तेव्हा आता गौरी बोलते की ऋषी सर, मी तुम्हाला शोधत होती, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा ऋषी बोलतो की साधना मावशी, सांगा ना तुम्हाला काय सांगायचं आहे. खरंच आज 12 वाजेच्या अगोदर जर आपल्याला तुमच्या सांगण्यानुसार जर ती मुलगी मिळाली तर मात्र या कामिनीच्या आणि अनिकाचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. खरंच लवकर सांगा तुम्हाला काय सांगायचं आहे. तेव्हा आता लगेच सरू तिच्याकडे एक पत्र लिहिलेलं असतं, ते म्हणजे राजनसाठी, आणि एक कमळीचा फोटो त्या पत्रामध्ये टाकून देते आणि बोलते की ऋषी सर, मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. बस तुम्ही माझं एवढं काम करा की हे जे काही पत्र आहे ना राजन सरांपर्यंत घेऊन जा. जेव्हा हे पत्र वाचतील तेव्हा त्यांना नक्की कळून जाणार की त्यांची मुलगी कोण आहे. पण तुम्ही मला वचन द्या की हे पत्र फक्त आणि फक्त राजन सरांपर्यंतच पोहोचलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त या पत्राला दुसरं कोणीही हात लावता कामा नये. तेव्हा आता लगेच ऋषी बोलतो की तुम्ही राजन सरांना ओळखता का साधना मावशी? तुम्हाला कसं माहिती आहे? तेव्हा आता लगेच साधना बोलते की ऋषी सर, मी तुम्हाला याबद्दल काहीही सांगू शकत नाही. बस तुम्ही 12 वाजण्याच्या अगोदर हे पत्र फक्त राजनपर्यंत पोचवा. आता त्यानंतर मी तुमच्या बाकी सर्व प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला राजनने हे पत्र उघडल्यावर मिळून जातील. तेव्हा आता ऋषी बोलतो ठीक आहे. तर इकडे आता लगेच अन्नपूर्ण निवासमध्ये कमळीला अंदर घेण्यात येते, ते पण राजनच्या सांगण्यावरून. तर आता राजन बोलते कमळीवाला, मला कळतच नाही गं काय करावं. बघ ना, आईची तब्येत आता दिवसांदिवस बिघडतच चाललेली आहे. त्याच्यात तुला तर माहिती आहे की आज 12 वाजेपर्यंत जर माझी मुलगी या घरात नाही आली तर ही सर्व प्रॉपर्टी, ही सर्व सत्ता त्या कामिनी आणि अनिकाच्या हाती जाणार आहे. मला माहिती आहे त्या आईला कामिनीला वाटतं की कधीही आई बरी होऊ नये. आता काय करावं कळत नाही. बस तूच एक माझी आशा आहे कमळी, काहीतरी कर कमळी, काहीतरी कर. आणि असं बोलत आता लगेच राजन सदानंद आजोबाकडे जाऊन बसते. सदानंद आजोबासुद्धा खुणेने सांगण्याचा प्रयत्न करतात की कमळीच तुझी मुलगी आहे. पण आता राजनला असं वाटते की कमळी सर्व ठीक करणार असं बाबा बोलताय. तर इकडे मात्र आता लगेच ते पत्र घेऊन आता लगेच रूमच्या बाहेर निघते. तर आता लगेच नयनताराला ऋषी बोलते की आई तुझं झालं का? चल, मला लवकरात लवकर अन्नपूर्णा आजीच्या घरी जायचं आहे. तेव्हा राजन बोलते नयनतारा बोलते की अरे ऋषी, हे तुझ्या हाती काय आहे? त्यावर आता लगेच तिथं ऋषी बोलतं की आई, हे काय आहे ना, तिथं गेल्यानंतर तुला नक्की कळणार. तर आता लगेच नयनताराला घेऊन ऋषीसुद्धा अन्नपूर्णाच्या घरी निघते. तेव्हा आता सर्व जिथं अन्नपूर्णा आजीची बेडरूम असते तिथे ऋषी आणि नयनतारा येते. तेव्हा आता लगेच नयनतारा बोलते राजन, अरे कशा आहेत अन्नपूर्णा मॅडम? मला कळालं म्हणून मी आली. ठीक तर आहेत ना त्या? आणि काय बोलल्या डॉक्टर? तेव्हा आता लगेच राजन बोलते बस आजच्या दिवस, उद्या मी आईला ना खूप मोठ्या स्पेशलिस्टकडे घेऊन जाणार. त्यानंतरच आता कळणार की नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं. तर इकडे मात्र आता ऋषी लगेच राजन सरांच्या समोर जाते आणि बोलते की राजन सर, हे तुमच्यासाठी काही महत्त्वाचं पत्र दिलेलं आहे. त्यावर आता लगेच
राजन बोलतो की कुणी दिलं. त्यावर ऋषी बोलतो की कुणी दिलं, काय दिलं राजन सर, हे नंतर बघू. तुमच्या मोठ्या मुलीबद्दल याच्यात काहीतरी आहे, बस मला एवढंच सध्या तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा आता मोठ्या मुलीचं नाव ऐकता क्षणी कोंबडीसुद्धा राजनच्या समोर येते आणि नयनतारा अन्नपूर्णा आजीकडे जाऊन बसते. तर इकडे मात्र आता राजन ते पत्र उघडते, तर ते पत्र असते गौरीचं, हे त्याला कळते. आणि तेव्हा आता लगेच राजन बोलतो की हे पत्र कोणी दिले तुला. तेव्हा आता ऋषी बोलतो की हे जे कोणी पत्र दिलं ना, आमच्या घरच्या साधना मावशी, त्यांना हे पत्र गौरी काकूने दिलं, बस त्यांनी एवढंच मला सांगितलं. तेव्हा आता राजनला गौरीने लिहिलेलं असतं की राजन, या पत्राच्या मागे मी तुमच्या मुलीचा फोटो ठेवलेला आहे. खरं तर मला सांगायचं नव्हतं की तुमची मुलगी कुठं आहे, कारण त्यानंतर काय परिस्थिती होणार याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही आणि तुम्ही करू शकत नाही. मी तुम्हाला डॉक्टर दवाखान्यातून सोडून गेली, त्यासाठी खरंच मला माफ करा. आणि आज मात्र माझ्या मुलीचा फोटो शोधून तिला तिचं जी सर्व काही तिच्या हक्काचं आहे तिला मिळवून द्यावं, एवढीच मी तुमच्यासमोर हात जोडून प्रार्थना करतो. तर आता गौरीचं पत्र ऐकताना मात्र राजन रडायला लागतो. तर आता लगेच पॉकेटमध्ये, त्याच पत्राच्या पॉकेटमध्ये ठेवलेला असतो तो म्हणजे कमळीचा फोटो. आता तो फोटो काढता क्षणी राजन चकित होऊन जातो, बघता क्षणी चकित होऊन जातो की हा तर कमळीचा फोटो आहे. आणि त्या पत्रामध्ये असं काही लिहिलेलं असतं जे फक्त राजनला आणि गौरीच्या, ज्या नवरा बायकोच्या गोष्टी फक्त त्या पत्रात लिहिलेलं असतं, ज्यामुळे आता राजनला 100% माहिती असतं, ज्याच्यात फक्त गौरी आणि राजन ह्या गोष्टी दोघांतच असतात. त्या दोघांच्या काही सिक्रेट गोष्टी त्या पत्रात लिहिलेलं असतं, ज्यामुळे आता राजनला 100% पटलेलं असतं की ही कमळीच त्याची मुलगी आहे. तेव्हा मात्र आता लगेच तो कमळीला मिठी मारते. तेव्हा आता लगेच मिठी मारल्यानंतर ऋषी बोलतो की सांगा ना राजन सर, कोण आहे तुमची मुलगी. तेव्हा आता लगेच ऋषीकडे ते पत्र आणि फोटो देते. आता ते फोटो आणि पत्र वाचल्यानंतर ऋषीसुद्धा आता कमळीच्या इकडे एकटक बघत राहतो. तेव्हा आता लगेच कमळी बोलते, सांगा ना ऋषी सर, तुम्हीसुद्धा राजन सरांसोबत सारखे का बोलत नाही. तेव्हा आता लगेच राजन कमळीला ते पत्र दाखवते. आता कमळीसुद्धा चकित होऊन जाते की खरंच हे जे कोणी पत्र लिहिलं तर खरंच मी राजन सरांची तर मुलगी नाही. तेव्हा आता राजनकडे एकही फोटो वगैरे कमळीला दाखवायला नसते. पण आता कमळी लगेच बॅग खोलते आणि त्याच्यामध्ये असते तिच्या आईचा, आबाचा आणि तिचा फोटो, फॅमिली फोटो, एक पासपोर्ट तिच्याकडे असते. तो फोटो काढते आणि बोलते की राजन सर, ह्या तुमच्या गौरी आहेत का. तेव्हा आता लगेच राजन काका सांगा ना, ही माझी आई तुमची बायको आहे का. तेव्हा राजन बोलते, हो कमळी, तू माझी मुलगी आहे आणि एवढ्या दिवस झाले तू माझ्या नजरेसमोर असूनसुद्धा मी माझ्या मुलीला ओळखू शकलो नाही, किती अभागी बाप आहे मी. त्यावर आता कमळीसुद्धा गौरीचा फोटो दाखवल्यानंतर आता तिला कळालेलं असतं की राजनच तिचे वडील आहे. ऐन पार्टीच्या वेळेला, अनिकाच्या पार्टीच्या प्रॉपर्टीच्या वेळेला, ऐन वेळेत आता शेवटच्या वेळेस बाप लेकीची भेट झालेली आहे. तेव्हा आता ऋषी बोलतो, ऋषी सराला कमळी बोलते की सांगा ना ऋषी सर, तुम्हाला हे पत्र कोणी दिले. तर तेव्हा ऋषी बोलतो की कमळी, आता आपल्याकडे याच्या उगीच वेळ नाही आहे. तुला माहिती आहे 12 वाजण्यासाठी फक्त अवघे 10 मिनिट टाईम आहे आणि या 10 मिनिटाच्या वेळेमध्ये तिकडे अनिकाची ग्रँड पार्टीसुद्धा चालू झालेली आहे आणि 12 वाजताच ही सर्व सत्ता अनिकाच्या नावावरती होणार आहे. म्हणून आता हे काहीही त्यांना त्या वेळेला कळू देऊ नको की तूच राजन सरांची मोठी मुलगी आहेस. तेव्हा आता लगेच इकडे ऋषीने एक छोटासा प्लॅन केलेला असतो, त्याच्यात नयनतारा, राजन आणि कमळी आणि ऋषी सामील झालेला असतो. तर इकडे बंड्या आणि निगीसुद्धा त्या पार्टीत आलेल्या असतात, ते म्हणजे ऋषीच्या सांगण्यावरून. तर काही वेळ आता ते अनिकाला त्रास देण्याचं काम करतात. हा पण एक ऋषीचा प्लॅनच असतो. तर तेवढ्यातच आता लगेच कामिनी येते आणि बोलते की सर्व पत्रकारांना सूचित करणार येते की आता 12 वाजण्यासाठी फक्त 2 मिनिट वेळ आहे आणि या 2 मिनिटाच्या वेळेत जर अन्नपूर्णाची मोठी मुलगी आणि राजन आणि गौरीची मोठी मुलगी आता 2 मिनिटात आली नाही तर ही सर्व सत्ता माझ्या प्रिन्सेस का अनिकाच्या नावावरती होणार आहे. तेवढ्यातच आता अचानक इकडे ढोल ताशे वाजायला लागतात. तेव्हा आता कामिनी बोलते की हे ढोल ताशे वाजवायला वेळ आहे, जेव्हा हे अनिकाच्या प्रॉपर्टी नावावर होणार ना तेव्हा हे वाजवण्यात यावे. तेव्हा मात्र आता कमळी बोलते की थांबा,
ही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती होणार नाही. तेव्हा आता इकडे लगेच कामिनी आणि रागिनी बोलते की तुला बोलावलं कोणी गं या पार्टीत आणि तुझी हिंमत कशी झाली. तेव्हा आता कमळी बोलते कोणी बोलावलं नाही, पण माझ्या हक्काचं घेण्यासाठी ही कमळी राजन महाजन आलेली आहे. असं ऐकता क्षणी मात्र आता कामिनी आणि रागिनी मात्र चकित होऊन जातात. आणि तेव्हा कामिनी बोलते की काय आहे, काय पुरावा आहे तुझ्याकडे की तू राजनची मुलगी आहेस. तेव्हा आता राजन लगेच कामिनी आणि रागिनीच्या समोर येतात आणि मी पुरावा आहे, माझ्या गौरीने पाठवलेलं हे पत्र पुरावा आहे की कमळी गौरी महाजन आहे, कमळी गौरी राजन महाजनाचीच मुलगी आहे. तेव्हा मात्र आता ते पत्र ऐकून आता रागिनी आणि कामिनीसुद्धा चकित व्हावं, त्यांना काय करावं काहीच कळत नाही. तेव्हा आता सर्व प्रॉपर्टी ही 12 वाजल्यानंतर कमळीच्या नावावरती करण्यात येतं. तर इकडे आता ऋषीच्या आणि गौरीच्या हुशारीमुळे आता रागिनी आणि कामिनी आणि अनिकाच्या हातची सत्ता गेलेली आहे. त्यामुळे आता अनिका आणि रागिनी एवढ्या काही कोपल्या आहेत ना, एवढा भयंकर राग आलेला आहे की त्या आता चक्क कमळीला मारण्याचा प्लॅन करत आहेत. तर खरंच प्रेक्षकांनो, आता कामिनी आणि रागिनीचा नक्की काय डाव असणार आहे हे पाहणं आपल्यासाठी खूपच रंजक असणार आहे. म्हणून मालिकेत असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.